नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत वर्ग 10वी मधील प्रकरण दुसरे यामधला जो एक पॉइंट आहे, वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र. फॉर्म्युला फॉर सॉल्विंग अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आज आपण हा पार्ट बघणार आहोत. त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर तर माहित असायला पाहिजे वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र. तर वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र काय आहे? तर ते आहे x बरोबर मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता हा फॉर्म्युला झाल्याच्या नंतर या फॉर्म्युल्याला आपल्याला दोन भागामध्ये डिवाइड करावा लागतो, एक प्लस आणि एक मायनस. मग सूत्र कसं तयार होईल आपलं? तर x बरोबर मायनस बी प्लस स्क्वेअर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac इंटू 2a, किंवा ज्याला आपण ऑर म्हणतो, किंवा x मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. म्हणजेच काय? तर आपल्याला वर्ग समीकरण सोडवण्यासाठी मेन फॉर्म्युलाची आवश्यकता असते. त्यानंतर आपल्याला त्या चलाच्या उकली काढण्यासाठी आपल्याला प्लस आणि मायनस हे वेगळं करावं लागतं. तर आपण आता या फॉर्म्युल्याच्या आधारावरती काही उदाहरणे सोडवलेले आहेत, ते आपण पाहूया. आपण जे फॉर्म्युला दिलेला होता त्याच्या आधारावरती आपला एक उदाहरण आपल्याला इथं सोडवायचंय, ते बघूया. लक्षात राहण्यासाठी मी फॉर्म्युला एका वरती साइडला लिहून ठेवतो. मायनस बी प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. आता आपल्याला याच्यासाठी घ्यायचं, पण एक लक्षात घ्या, इथं x दिलंय आणि इथं m दिलेलं आहे. म्हणजे जिथे जिथे x किंवा हे दिलेलं असेल आपल्याला तिथं हे चल ठेवायचे. तर आपण याला सॉल्व्ह करूया. सॉल्व्ह करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला दिलेल्या समीकरणाचं कंपॅरिझन करावं लागणार आहे. कशासोबत? तर ते पाहूया. तर m वर्ग मायनस 14m प्लस 13 बरोबर 0 ची तुलना करायची, कंपॅरिझन करायचंय. ची तुलना कशासोबत? तर ax वर्ग प्लस bx अधिक c बरोबर 0 याच्याशी करून तर सर्वात अगोदर आपल्याला कंपॅरिझन करण्यासाठी आपल्याला किमती माहिती असायला पाहिजेत, a b आणि c च्या. तर आपण त्या किमती अगोदर काढून घेऊया. a, तर a ची किंमत इथे m दिली आहे म्हणजे 1 असणार आहे. b ची किंमत 14 दिली आहे, पण -14 दिली तर -14 राहील. आणि c ची किंमत इथे दिलेली आहे आपल्याला 13. सगळ्यात अगोदर आपल्याला या किमतीवरून एक इक्वेशन मिळवायचे, ते म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac साठी. ते जर नाही मिळालं तर आपल्याला फॉर्म्युला उपयोगात येणार नाही. तर सर्वात आपण काय करूया की बी वर्ग मायनस 4ac चा एक किंमत काढून घेऊया. मग काय येईल? म्हणून बी वर्ग मायनस 4ac, तर बी वर्ग दिलाय म्हणजे आपल्याला बी किती दिलाय? मायनस. कधीही लक्षात ठेवा, मायनसचा वर्ग हा प्लस येते ना. मायनस 4 गुणिला a ची किंमत दिलेली आहे 1 आणि गुणिला c ची किंमत दिलेली आहे आपल्याला 13. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेस दोन्ही चलाच्या मध्ये कोणतं चिन्ह नसते त्यावेळेस त्याचा गुणाकार करणे आवश्यक असते. 14 चा वर्ग काय यायला पाहिजे? तर 14 चा वर्ग येतो 196 मायनस 13 का 13 13 52. तर उत्तर काय येते आपण बघूया. 6 मधून 2 गेले, 4 राहिले. 9 मधून 5 गेले, 4 राहिले. आणि हा 1 जशाला तसा. तर एक लक्षात घ्या, हा 144 जे आलेला आहे तो इकडे लिहितो याचं उत्तर. आणि म्हणजे ही किंमत आपल्याला कशाची मिळाली? तर ती किंमत आपल्याला मिळाली बी वर्ग मायनस 4ac बरोबर
ही किंमत आपल्याला मिळाली इथे 144. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला ही किंमत इथं फिल करायची. आता आपल्याला बी वर्ग वजा 4ac ची ही किंमत आपल्याला जी मिळाली ती आपण आता आपल्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवू. फॉर्म्युला काय आहे आपला? एक्स वर्ग. तर आता एक्स वर्गाच्या जागी आपल्याला चल दिले m वर्ग. तर इथे m बरोबर मायनस बी प्लस मायनस बी वर्ग मायनस 4ac अपाऊंड काय यायला पाहिजे? 2. चेक करूया. m वर्ग बरोबर m बरोबर मायनस बी किती दिले आपल्याला? बी दिले मायनस 14. तर इथे येईल मायनस 14 प्लस मायनस रूट. आता बी वर्गची किंमत आपल्याला मिळालेली आहे जी आहे 144 आणि छेदामध्ये राहील 2 गुणिला ए ची किंमत किती आहे? 1. सॉल्व करूयात. m बरोबर आता मायनस मायनस राहील प्लस म्हणजेच काय? 14. इथं प्लस मायनस 144 हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे? म्हणजे कोणत्या संख्येचा स्क्वेअर 144 येतो? तो येतो 12चा. आणि छेदामध्ये राहील बे एके बे. आता याला आपण दोन भागामध्ये डिवाइड करू, एक प्लस मध्ये आणि एक मायनस मध्ये. बघा आता m बरोबर 14 प्लस 12 छेदामध्ये येईल 2 किंवा और मध्ये येईल m बरोबर 14 मायनस 12 छेदामध्ये 2. थोडा बोर्ड छोटा आहे दिसणार ते तुम्हाला. त्यानंतर आपण याला सॉल्व करूया परत. इथे दिले 14 म्हणजे m बरोबर काय यायला पाहिजे? 14 आणि 12 हो हे येते 26. 26/2. मी आता किंवा लिहिण्यापेक्षा और लिहितो. पुढे लिहू किंवा खाली लिहितो त्याला. m बरोबर 14 मधनं 12 गेले 2 राहिले छेदामध्ये किती? 2. सॉल्व करूया त्याला आता. m बरोबर 13 एके 13 13 दुनी 26 म्हणजे इथे येईल 13 किंवा बे एके बे म्हणजे m बरोबर 1. तर आपल्याला अशा पद्धतीने वर्ग समीकरणाची जे उकली आहे तर त्या आपल्याला जे भेटलेलं आहे मूळ भेटलेलं आहे तर ते काय आहे? त्याची मुळे जी भेटलेली आहेत याला थोडं अलीकडे लिहितो. बरोबर 14 प्लस 12 छेदामध्ये 2 होतं और m बरोबर 14 मायनस 12 छेदामध्ये 2. तर आपल्याला जी वर्ग समीकरणाची मुळे भेटलेली आहे म्हणून वर्ग समीकरणाची मुळे किती आलेले आहेत आपले? 13 व 1 आहे. म्हणजेच आपण काय करू शकतो? तर आता जर परीक्षेमध्ये वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र जे आहे आपल्याला फॉर्म्युला एक तर लक्षात आला, इंग्रजीमध्ये क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणतात, त्या पद्धतीने ही एक एक प्रोसेस आपल्याला इथं पूर्ण करायची आहे. पण त्याआधी ज्यावेळेस आपण सूत्र मांडतो त्यावेळेस सर्वात अगोदर बी वर्ग वजा 4ac याची किंमत आपल्याला मिळवणे आवश्यकता आहे. अशा पद्धतीने क्वाड्रेटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण सोडवण्याचे सूत्र आपल्याला इथे दिलेले आहे. हे तुम्ही लक्षात ठेवायचे आणि दिलेल्या जसं सांगितलंय त्या पद्धतीने तुम्ही परीक्षेमध्ये हा प्रश्न सोडवू शकता. विद्यार्थी मित्रांनो, याच सूत्रावरती एक आपण दुसरा प्रश्न बघणार आहोत. जे तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला आहे त्याचं दुसरं उदाहरण बघा. x वर्ग अधिक 10x अधिक 2 बरोबर 0 दिले आणि मी तीच प्रोसेस मांडून घेतलेली आहे कारण प्रत्येक वेळेस आपल्याला दिलेल्या समीकरणाचं कंपॅरिझन करावंच लागणार आहे. त्यानंतर आपण इथे टाकू शकतो a ची किंमत. तर बघा a ची किंमत इथं x दिले तर एकच राहील. b ची किंमत दिलेली आहे आपल्याला इथं 10 तर इथं 10 राहील कारण सर्वच प्लस आहेत इथं मायनस टाकायची आवश्यकता नाही. मागच्या उदाहरणामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला सर्वात प्रथम b वर्ग वजा 4ac ची किंमत मिळवणं आवश्यक आहे. ते बघूयात.
म्हणून बी वर्ग वजा 4ac ची आपण इथं किंमत शोधूया. तर बी स्क्वेअर म्हणजे 10चा वर्ग दिला इथं. आता 10 वर्ग वजा 4 गुणिला 1 गुणिला 2. तर 10चा वर्ग काय यायला पाहिजे, तर 100 वजा 4 गुणे 8 बरोबर 100 मधून 8 गेले उरले 92 म्हणजे 92. म्हणजेच आपलं उत्तर आलेलं आहे बी वर्ग वजा 4ac ची किंमत इथं आपल्याला मिळालेली आहे 92. तर आपण आपल्या याला एकदा सूत्रामध्ये ठेवून पाहूया. आता इथे चल x आहे, प्रॉब्लेम नाही ना. x बरोबर मायनस बी प्लस मायनस बी वर्ग वजा 4ac आणि छेदामध्ये काय राहील अपॉन 2a. तर सॉल्व करूया. a बरोबर मायनस, आता इथं मायनस नाहीये त्याच्यामुळे -10 प्लस मायनस वर्गमुळामध्ये राहील आपलं 92 92 आणि छेदामध्ये राहील 2 गुणिला 1. सॉल्व करूया. a बरोबर -10 प्लस मायनस, आता थोडासा विचार करा, 92 हा कुठल्याही संख्येचा वर्ग नाही, पण आपल्याला एक संख्या वर्ग मिळवणं आवश्यक आहे. मग आपण याला अशा पद्धतीमध्ये तोडू शकतो, म्हणजे मल्टिप्लिकेशन करू शकतो ज्याचा गुणाकार 92 यायला पाहिजे. मला एकच दिसते, ते म्हणजे 4 × 23 अपॉन 2 त्यानंतर आपण आता याला पूर्ण सॉल्व केलं तर उत्तर यायला पाहिजे x बरोबर वजा 10 प्लस मायनस स्क्वेअर 4 हा 2चा असल्यामुळे 2 आणि वर्गमुळात येईल 23 छेदामध्ये राहील 2. आता आपण याला तोडायचा प्रयत्न करू. बघा कसं, तर x बरोबर इकडे बघा बे एके बे बे पंचे 10 म्हणजे इथं 5 आले आणि बे एके बे म्हणजे 0 राहणार आहे, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे आपल्याला उत्तर भेटेल -5 प्लस मायनस वर्गमुळात 23. आता हा तर कटलेला आहे ना, काही प्रॉब्लेमच राहणार नाही याला. म्हणजेच काय येईल आता आपल्याला लिहायचं x बरोबर -5 एकदा प्लस मध्ये घ्या किंवा आणि एकदा मायनस मध्ये घ्या. x बरोबर -5 मायनस √23 म्हणजे काय झाले, तर आपल्याला वर्ग समीकरणाची जी मुळे आहेत, वर्ग समीकरणाची मुळे वजा 5 प्लस √23 किंवा व 5 वजा 5 वजा √23 हे आहेत. म्हणजे आपल्याला हेच वर्ग समीकरणाची मुळे आपल्याला इथं भेटलेली आहे. अशाच पद्धतीने आपण काय केले की आपल्याला जे सूत्र वगैरे दिलेले आहे त्याच्या आधारे आपण वर्ग समीकरण सोडवण्याच्या सूत्रामधलं दुसरं गणित इथं आपण शोधलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही त्याला सॉल्व करू शकता. यावर आधारित आता तिसरा प्रश्न इथं बघू शकता, लिहून ठेवलेला आहे. x वर्ग वजा 2x वजा 3 बरोबर 0. तर x वर्ग वजा 2x वजा 3 बरोबर 0 ची तुलना आपण ax वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 याच्याशी करायची आहे. तोच नियम आहे. a ची किंमत आपल्याला इथे दिलेली आहे, काहीच नाही 1. b ची किंमत आपल्याला मिळालेली आहे -2 आणि c ची सुद्धा किंमत आपल्याला मिळालेली आहे -3. फॉर्म्युला आपला तोच राहील. पहिले बी स्क्वेअरचा किंमत काढायची आहे. बी वर्ग म्हणजे -2 चा वर्ग इथं काढायचा आहे मायनस 4 गुणिला 1 गुणिला -3. आता थोडं वर्ग मी मगाशी सांगितलंय, जर एखाद्या वजा संख्येचा जर वर्ग काढायचा तो प्लस मध्ये यायला पाहिजे, म्हणजे इथे येईल 4. आता एक चेक करा, इथे मायनस आहे आणि इथे सुद्धा मायनस आहे, म्हणजे मायनस मायनस होईल प्लस आणि 4 3 12. तर अशा पद्धतीत याचे उत्तर यायला पाहिजे 16. म्हणजेच बी वर्ग वजा 4ac बरोबर आपलं उत्तर मिळालंय आपल्याला 16. फॉर्म्युला एक लक्षात ठेवा, तुम्हाला हा बेसिक फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे. प्लस 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 मायनस प्लस मायनस
प्लस मायनस मायनस आणि मायनस मायनस होतो प्लस. त्या पद्धतीने आपण हे काढलेले आहे. चला याचा सूत्रामध्ये उपयोग करूया. आपला फॉर्म्युला दिलेला होता आपल्याला एक्स वर्ग एक्स बरोबर मायनस बी प्लस मायनस बी वर्ग वजा 4ac छेदामध्ये 2a. तर एक्स बरोबर मायनस, आता इथं काय दिलेलं आहे, मायनस बी ला आपण दिलेले आहे -2, तर हा -2 प्लस मायनस वर्गमुळात 4 बीसी ची किंमत आलेली आहे 16 आणि 2 गुणिला 1. सॉल्व करूया. मायनस मायनस होईल प्लस, चेक करा, मायनस मायनस प्लस म्हणजे तिथे 2 प्लस मायनस कोणत्या संख्येचा वर्ग आहे तर 4 चा आणि 2 एके 2. आता आपण याला सॉल्व करूया. एक्स बरोबर 2 प्लस 4 छेदामध्ये 2 किंवा एक्स बरोबर 2 वजा 4 छेदामध्ये 2. तर बघा आता 2 प्लस 4 म्हणजेच काय होईल, एक्स बरोबर 6 छेदामध्ये 2 किंवा एक्स बरोबर 2 मधनं तर 4 जात नाहीये, 4 मध्ये 2 गेले, उरले -2/2. समान चिन्हे असतात करावी बेरीज, विरुद्ध चिन्हे असतात करावी वजाबाकी, उत्तरास द्यावे मोठ्या संख्येची चिन्ह. या पद्धतीने आपण याला सॉल्व केलेला आहे. बघा एकदा, 2 एके 2, 2 3 6 म्हणजे उत्तर आलं आपलं 3 किंवा एक्स बरोबर 2 एके 2 वजा 1. अशा पद्धतीने आपल्याला वर्ग समीकरणाची मुळे इथं मिळालेली आहे, जी आहेत वर्ग समीकरणाची मुळे. वर्ग समीकरणाची मुळे 3 व वजा 1 आहेत. आपण हा तिसरा सुद्धा आपण इथे प्रश्न इथं आपण बघितलेला आहे. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास त्याला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आपल्या समोर आलेला आहे त्यामधील चौथा प्रश्न, तो बघूयात. बघा मग काय होईल, तर a ची किंमत a बरोबर दिलाय 25, b बरोबर दिलाय आपल्याला 30 आणि c बरोबर दिलेला आहे 9. फॉर्म्युला आपला b वर्ग वजा 4ac, b हे 30 म्हणजे 30 चा वर्ग वजा 4 गुणिला 25 गुणिला 9. चेक करू शकता आपण, 30 चा वर्ग येतो 900 वजा 9 चोक 36, 25 चोक 100, 25 चोक 100 आणि गुणिला 9 900, म्हणजे त्याचं उत्तर आलेलं आपल्याला इथं मिळालं 0. म्हणून b वर्ग वजा 4ac ची किंमत आपल्याला मिळाली 0. फॉर्म्युला बघूयात आपला, एक्स वर्ग b प्लस मायनस b वर्ग वजा 4ac छेदामध्ये दिलेला आहे आपल्याला 2a, म्हणजेच काय आहे, एक्स बरोबर मायनस b ची किंमत आहे 30 प्लस मायनस वर्गमुळात 0, त्यानंतर 2 गुणिला a ची किंमत दिलेली आहे 25. काय होईल, एक्स बरोबर वजा 30 प्लस मायनस शून्याचा वर्गमुळात काहीच नाही म्हणजे 0, छेदामध्ये राहील आपलं 50. याला सॉल्व करून घेऊया आपण. म्हणजेच काय येईल आता बघा, एक्स बरोबर -30 प्लस 0 छेदामध्ये काय येईल 50 किंवा एक्स बरोबर -30 मायनस 0 छेदामध्ये 50. थोडा विचार करा आता, प्लस मायनस असलं तरी मायनस होणार आहे आणि मायनस मायनस असलं तरी प्लसच होणार आहे. म्हणजेच आपलं उत्तर यायला पाहिजे एक्स बरोबर वरती येईल -30 खाली येईल 50 किंवा एक्स बरोबर -30
छेदामध्ये 50. शून्याने शून्य गेला, शून्याने शून्य गेला. म्हणजेच आता आपल्याजवळ उरले x बरोबर -3/5 किंवा x बरोबर -3/5. यावरून असं लक्षात येते की वर्ग समीकरणाची दोन्हीही मुळे समान आहेत. आपल्याला ज्या पद्धतीने मिळालं, लक्षात घ्या इथेही सारखं आहे आणि इथेही सारखं आहे. याचाच अर्थ वर्ग समीकरणाची दोन्हीही मुळे समान आहेत. अशा पद्धतीने आपण इथे चौथ्या क्रमांकाचा जो पॉइंट आहे, आपण जे उदाहरण दिलेलं आहे ते सुद्धा इथं आपण सॉल्व्ह केलेला आहे. तर पहा, वर्ग समीकरण सोडवण्याच्या सूत्रामधील हा शेवटचे उदाहरण आहे, ते आपण आता बघूयात. मी लिहून ठेवलेलं आहे, बघू शकता. x वर्ग, तर a ची किंमत येईल 1, b ची किंमत येईल 1 आणि c ची किंमत येईल 5. तर अशा पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करूयात. तर आपला फॉर्म्युला तोच राहणार आहे. b वर्गची 4ac ची किंमत आपल्याला सर्वात अगोदर काढायची. b म्हणजे 1 चा वर्ग वजा 4 गुणिला 1 गुणिला 5. अशा पद्धतीने 1 चा वर्ग 1 वजा 5 चोक 20 आणि मी म्हणलं प्लस आणि मायनस तिथे मायनस, म्हणजे 1 मधून तर 20 जाणार नाहीये. 20 मधून 1 गेला, उरला 19 वजा 19. म्हणजेच काय, तर b वर्ग वजा 4ac याची किंमत आपल्याला मिळाली वजा 19. फॉर्म्युला दिलाय आपला x बरोबर वजा b प्लस मायनस वर्गमुळात b वर्ग वजा 4ac अपॉन मध्ये येणार 2a. म्हणजेच x बरोबर वजा 1 प्लस मायनस वर्गमुळात वजा 19 छेदामध्ये 2 गुणिला 1 म्हणजे 2 2. सॉल्व्ह करूयात आपण याला. याला सॉल्व्ह करण्याची आवश्यकताच नाही आहे, कारण वजा 19 किंवा प्लस 19 ही एक मूळ संख्या आहे आणि दिलेली संख्या जर कोणत्या संख्येचा वर्ग नसेल तर तिला अपरिमेय संख्या असे म्हणतात. अनरॅशनल नंबर असं म्हणतात. म्हणजेच आपण इथे लिहू शकतो वर्ग समीकरणाची, बघूया परंतु रूट वजा 19 वास्तव संख्या नाही. वास्तव संख्या नाही, म्हणून वर्ग समीकरणाची मुळे वास्तव संख्या नाहीत. वास्तव संख्या नाहीत. अशा पद्धतीने आपण वर्ग समीकरण सोडवण्याचे 5ही उदाहरण आपण इथे घेतलेले आहेत. मी अशी आशा करतो की तुम्हाला सर्व ही उदाहरणे समजले असतील. नाही समजल्यास व्हिडिओ परत बघा, त्याची स्क्रीनशॉट घ्या, त्याला सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि जर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.